मित्रांनो, आपण मागील व्हिडिओत वाचलंच असेल की संधी मिळताच माझ्या सासऱ्यांनी मला कसं सुख आणि आनंद देऊन शांत केलं होतं. मग काही दिवस त्यांनी खूप कचकच अनुभव दिला. माझं आयुष्य आता खूप सुंदर झालं होतं. माझ्या सासरा माझ्या नाजूक जीवनात कचाकच आनंदाचे रंग भरत होता आणि मी एकदम सुखावून गेले होते. माझं आयुष्य सुखात व आनंदात जाऊ लागलं होतं. मी खूपच खुश होते. त्यामुळे माझ्या शरीरात पण बदल होऊ लागले होते. मी पहिल्यापेक्षा अधिकच आकर्षक दिसायला लागले होते. शरीराने मी अधिकच भरत चालले होते. तसं एकदा माझ्या सासऱ्यांनी मला बोलून पण दाखवलं होतं. तेव्हा मी त्यांना लाजून म्हणाली की बाबा, ही तर सगळी तुमच्या अस्तित्वाची कमाल आहे. तुमचं अस्तित्व माझ्या जीवनात कित्येकदा आनंदाचे रंग भरत असते, म्हणून त्याचाच परिमाण आता माझ्यात दिसू लागला आहे. बाबा, आपण असंच एकमेकांना सुख देत राहूया. आपण जर एकमेकांची इच्छा अशीच पूर्ण करत राहिलो तर आपलं आयुष्य खूप सुखात आणि आनंदात जाईल. त्यावर सासरे पण होकार देत म्हणाले, हो सुनबाई, आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही बघ. मलाही तुझ्या जीवनात रंग भरायला खूप आवडते. आपण दोघ नेहमी असेच एकमेकांना खुश ठेवूया. माझं आयुष्य आता खूप बदललं होतं. माझ्या नवऱ्यापेक्षा मला माझा सासरा आता खूप प्रिय वाटू लागला होता. वयस्कर असूनही ते माझ्या जीवनात खूप कचकच रंग भरायचे आणि त्यामुळे मी खूप शांत व्हायची. मला एक वेगळाच अनुभव मिळायचा. मी त्यांच्या प्रेमाने अगदी सुखावून जायचे. माझा नवरा मला प्रभावित करायचा पण समाधान आणि सुख देऊ शकत नव्हता. पुढचे काम माझे सासरे करायचे आणि मी अगदी वेडावून जायचे. असेच दिवसामागून दिवस जात होते. 7-8 महिने झाले असतील आणि अचानक माझ्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली. अचानक सासऱ्यांची तब्येत बिघडली होती. जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की 7 ते 8 दिवस ट्रीटमेंट करून बघूया. खरे तर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. आता मी काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. डॉक्टरांनी आवश्यक त्या टेस्ट करून घेतल्या आणि त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट करून घेतलं होतं. माझे थोरले दीर त्यांच्या बायकोला घेऊन आले होते. त्यांनी सांगितलं की डॉक्टर म्हणाले रिपोर्ट आल्यावरच योग्य ट्रीटमेंट देता येईल. आता त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं. मला सासऱ्याची खूप काळजी वाटत होती. ते पूर्वीसारखे ठणठणीत बरे व्हावे म्हणून मी देवाला प्रार्थना करत होते. मग थोड्या वेळाने डॉक्टर आम्हाला म्हणाले की पेशंटबरोबर कुणी एकानेच इथं थांबावे आणि बाकी सर्वजण घरी जाऊ शकता. आमचा स्टाफ पेशंटची व्यवस्थित काळजी घेईल. आम्ही एकत्र येऊन बाबांच्या आजारपणाबद्दल विचार विनिमय करत बसलो होतो. तेवढ्यात माझे दीर म्हणाले, तुम्ही सगळे घरी जा, मी इथे थांबतो. इतक्यात वहिनी म्हणाल्या, त्याची काही गरज नाही, मी थांबेन इथं, तसंही इथं सगळी व्यवस्था आहे. तुम्ही सर्व घरी जा, खूप उशीर झालाय आता. तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. पण माझे दीर व त्यांची बायको तिथं थांबले आणि आम्ही दोघंही तिथून निघालो. माझा नवरा मला म्हणाला की आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूया. तू आता घरी जाऊन कधी जेवण बनवणार? मी पण त्यांना होकार दिला. मग आम्ही दोघंही हॉटेलमध्ये जेवण केलं अन घरी जाईपर्यंत आम्हाला 10 वाजले होते. मग दार बंद करून दोघंही सरळ बेडरूममध्ये आलो. मी चेंज करू लागले अन ते करताना मला सासऱ्याची खूप आठवण येऊ लागली. माझा नवरा चेंज करून सरळ माझ्याजवळ आला. तेव्हा मी आरशातून त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या भावना खूप दाटून आलेल्या दिसत होत्या. बहुतेक मला या अवस्थेत बघून त्यांचे अस्तित्व प्रभावित झाले होते. मी विचार करत असतानाच त्याने मला पूर्ण मोकळं केलं आणि तोही सर्व बंधनातून मुक्त झाला. आज पहिल्यांदाच मी त्यांना इतक्या उत्साहात पाहत होते. मी त्याला पाहून एकदम बघून चकितच झाले. खरं तर मलाही तेच हवं होतं. त्याला पाहून वाटत होतं की आज तो मला पूर्ण शांत आणि समाधानी करेल. माझ्या जीवनात करकचून आनंदाचे रंग भरेल. मी एकदम खुश होऊन त्याला सुंदर अनुभवाचे निमंत्रण दिले. तसा त्याने माझ्याकडे पाहत माझ्या जीवनात आपल्या भावनेचा प्रभाव टाकायला सुरुवात केली. पण आता माझ्या जीवनाला सासऱ्याच्या कणखर अस्तित्वाची सवय झाली होती. त्यामुळे त्यांच्या भावनेची तीव्रता मला जाणवत नव्हती. तरीही मी माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देत राहिली. पण शेवटी नेहमीप्रमाणे व्हायचे तेच झाले. 5 मिनिटांमध्ये नवऱ्याच्या भावना शांत झाल्या. पण मी आता खूप प्रभावित झाली होती. मला सासऱ्याची सारखी आठवण येत होती. पण काय करणार? मग माझा नवरा तोंड फिरवून झोपी गेला. मी त्यांच्या शेजारी तळमळत शेवटी हतबल होऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सगळं आवरून आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आमच्या आधीच माझे मोठे दीर तिथे आले होते. ते डॉक्टरांना भेटले होते. रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले होते की 5-6 दिवस अशीच ट्रीटमेंट चालू ठेवूया. सासऱ्याची अशी अवस्था पाहून मला खूप दुःख होत होतं. सासरे बरे झाले नाहीत तर माझ्या आयुष्याची अगदी राख होणार होती. त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटत होतं. पण शेवटी जे नशिबात असतं तसंच घडतं असे म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालत होती. माझी ही व्यथा मी कुणालाच सांगू शकत नव्हते अन मी मनातल्या मनात घुसमटत होते.
आता आमचा हा नित्यक्रम ठरलेला होता. रोज सगळं आवरून आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये जायचो आणि परत संध्याकाळी घरी यायचो. घरी मी आणि माझा नवरा असे दोघेच असायचो. मग माझा नवरा मला सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न करायचा, पण ते त्याला जमायचं नाही. वेळेआधीच त्याच्या भावना मोकळ्या करून तो झोपी जायचा. मग मी हतबल व्हायचे. आता आठवडा होत आला होता व माझ्या नवऱ्याची सुट्टी संपली होती. डॉक्टरांनी बाबांना घरी सोडलं होत, पण त्यांना दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय उठताही येत नव्हते. माझ्या नवऱ्याने कामाला जायला सुरुवात केली होती, म्हणून आता माझे मोठे दीर रोज वेळ मिळेल तसे इकडे येऊन मदत करत होते. त्यामुळे हळूहळू आम्हा दोघांची जवळीक वाढत चालली होती. माझे दीर दिसायला एकदम रुबाबदार, धष्टपुष्ट शरीरयष्टीचे होते. शेतीची कामे करून त्यांचे शरीर अगदी राकट झाले होते. ते माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होते, पण ते लहान दिसत नव्हते. त्यांच्या शरीरयष्टीमुळे ते माझ्या नवऱ्यापेक्षा मोठे वाटत होते. ते घरी आले की माझ्या व्यक्तिमत्वाकडे वेगळ्याच नजरेने पाहत असायचे. एकदा मी किचनमध्ये काम करत असताना ते पाणी घ्यायच्या निमित्ताने माझ्याजवळ आले व स्मित करून म्हणाले, "वहिनी, मी इतके दिवस झाले तुम्हाला पाहतोय. तुमच्यात खूप बदल झालेला दिसतोय. तुम्ही पहिल्यापेक्षा खूप आकर्षक दिसता. काही गोड बातमी वगैरे आहे का?" त्यांचं ते बोलणं ऐकून मी मनातून खुश झाले. मी संधीचा फायदा घेत त्यांना म्हणाले, "ईश भाऊजी, तुम्ही पण ना, असं काही नाही हो. तुमच्या भावाकडे तेवढा वेळ कुठे आहे?" मी मुद्दामच त्यांना उत्साहित करावं म्हणून तसे बोलले. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, "असं कसं? इतकी सुंदर बायको असताना भावाला वेळ कसा मिळत नाही?" त्यांच्या बोलण्यात मला एक चावटपणा दिसत होता. मग मी म्हणाले, "जाऊन तुमच्या भावालाच विचारा." मग ते माझं बोलणं उडवत मला म्हणाले, "जाऊ द्या ते वहिनी. पण एक खूपच सुंदर आहात. मला जर तुमच्यासारखी बायको मिळाली तर मी तिला खूप आनंदात ठेवीन. तिला जसे सुख हवे तसे देईल." दीराच्या बोलण्यातला अर्थ मला कळत होता आणि मी मनातून खुश होत होते. मग मी त्यांना अजून उकसवत म्हणाली, "म्हणजे कसं सुख देणार तिला? तुम्हाला अजून बायकांच्या सुखाचा अनुभव नाही भाऊजी. ते एवढं सोपं नसतं की कुणालाही ते जमेल. तुम्ही अजून लहान आहात." मी दीराला अधिकच उकसवलं. दीर माझ्याकडे तावाने पाहत म्हणाले, "वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटते का की मी लहान आहे? तुम्हाला वाटतंय का मला हे जमणार नाही? मग आता बघाच तुम्ही." आणि असे म्हणून ते पाणी न घेताच माझ्या जवळ आले. मला स्वतःकडे ओढले. मी त्याच्या अशा कृत्याने अधिकच लाजले. मग हलकेच माझ्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करत म्हणाले, "वहिनी, तुम्ही खूपच भारी दिसता. मला तुम्ही खूप आवडता." असे म्हणून ते माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागले. त्यांच्या हरकतीने मी वेडी होत गेली. माझ्या भावना दाटून यायला लागल्या. हळूहळू ते सुंदर व्यक्तिमत्वाला अनुभव देऊ लागले आणि माझे श्वास वाढत गेले. त्यांच्या राकट स्पर्शाने मी अगदी घायाळ होत गेले. मी आवाज करायला लागले. तरीही मी त्यांना अधिक उत्साहित करण्यासाठी म्हणाले, "भाऊजी, सोडा, कुणीतरी पाहिल." पण ते सुंदर अनुभव देत राहिले. त्यांचे श्वास माझ्या मानेवर पडत होते आणि मी अधिक शहारून जात होते. मला त्यांची सुंदर अनुभवाची पद्धत खूपच आवडली होती. वाटत होतं त्यांनी असाच अनुभव देत राहावा. मी खोटा प्रतिकार करत मग त्यांना मागे ढकलत बोलत होती आणि दीर अधिकच तावात येत होते. त्याच्या भावना आता मला स्पर्श करायला लागल्या होत्या आणि त्या स्पर्शाने तर मी अधिकच मोहित झाली होती. मी परत खोटा प्रतिकार करत त्यांना मागे ढकलत होते, पण त्यात आम्हाला खूप मजा येत होती. पण शेवटी माझी अवस्था बघून दीराने सोडलं आणि ते पाणी घेऊन माझ्याकडे चावटपणे पाहत बाहेर गेले. पण इकडे आता माझ्या भावना खूप प्रभावित झाल्या होत्या. आधीच सासऱ्याची अशी अवस्था झाली होती आणि त्यात माझा नवरा असा. त्यामुळे मला कसेही करून सुंदर अनुभव हवा होता. आता मला त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. मी पाहिले तर माझ्या व्यक्तिमत्वावर त्यांनी आपली चांगलीच छाप सोडली होती. ते पाहून मी स्वतःशीच लाजले. भाऊजी हालमधूनच स्मितहास्य करत माझ्याकडे पाहत होते व अस्तित्वाकडे पाहत इशारा करत होते. त्यांना पाहून मला अधिकच लाज येत होती. अशा प्रकारे सासऱ्यांच्या आजारपणामुळे माझे दीर आणि मी खूप जवळ आलो होतो. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता, पण हवी तशी संधी आम्हाला मिळत नव्हती. मग दीर गपचूप जवळ येऊन कधी कधी मला असाच सुंदर वेळ देत होते. सध्या तरी आम्हाला तेवढ्यावरच समाधान मानावे लागत होते. सासऱ्यांना घरी येऊन आता जवळपास 15 दिवस झाले होते. हॉस्पिटलचे 8 दिवस पकडून म्हणजे सासऱ्याने सुंदर अनुभव देऊन आता महिना होत आला होता. मला सुख आणि आनंद मिळाला नव्हता. दिवस कामात निघून जायचा, पण रात्री मला आता भाऊजींच्या आठवणीने झोप लागत नसे. मी तळमळत मग झोपून जात असे. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस माझा नवरा मला म्हणाला की त्यांना 2 दिवस ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे. मला आता एकांत मिळणार म्हणून मी खूप खुश झाले. माझ्या मनात आनंदाच्या लहरी येऊ लागल्या होत्या. मग मला ते म्हणाले की काही लागलं तर भाऊ आहेच मदतीला, असे सांगून ते ऑफिसला निघून गेले. मी खुश होऊन माझ्या कामाला लागले.
पण दुपार झाली तरी अजून भाऊजी आले नव्हते. मी त्यांच्यासाठी खूप आतुर झाले होते. मी आज त्यांची खूप उत्साहाने वाट बघत होते. मग मी बाबांना जेवण भरवलं आणि स्वतःही जेवून घेतलं. बाबांना त्यांची औषधे दिली व बाबा झोपी गेले. मी बाहेर हॉलमध्ये येऊन दरवाजा ढकलून सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत बसले. मी एकटीच असल्याने टिपाईवर दोन्ही पाय लांब करून बसले होते. वरून फनची थंड हवा माझ्या अंगाला लागत होती. थंड हवेची झुळूक पुढे जात माझ्या जीवनाला स्पर्श करत होती. त्यामुळे मला एक वेगळीच मजा येत होती. मी सोफ्याला डोके टेकवून बसले होते. माझा डोळा कधी लागला मला कळलंच नाही. माझी झोपमोड झाली ती माझ्या ओठांवर झालेल्या अनामिक स्पर्शाने. मी डोळे उघडून पाहिलं तर समोर भाऊजी होते. मी डोळे उघडताच त्यांनी परत मला किस केला. मी खोटा राग दाखवत त्यांना दूर करत किचनमध्ये गेले. ते माझ्या मागेच आले. मी रागावून म्हणाली, इतक्या उशिरा आठवण झाली का माझी? यायची गरजच काय इथे? तसे भाऊजी स्मित करत म्हणाले, शेतीची काही महत्वाची कामे आटोपून आलो. आता निवांत आहे मी. नाहीतर मला परत गावाला जावं लागलं असतं ना. आता 2 दिवस इकडेच राहील. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला. मी लगेच फिरली आणि त्यांच्या गळ्यात दोन्ही हात टाकून त्यांना किस केला. भाऊजीही मला मग प्रतिसाद द्यायला लागले. हळूहळू आमच्या भावना तीव्र होत गेल्या. ते सुंदर व्यक्तिमत्वाला आता मस्त अनुभव देऊ लागले होते. त्यांच्या हरकतीने मी खूपच प्रभावित झाले होते. आज कशाचीही फिकीर चिंता नव्हती. आम्ही बेफिकीर होऊन ते क्षण अनुभवत होतो. भाऊजींच्या भडकलेल्या भावना पाहून मला राहवलं नाही आणि मी सरळ त्यांचे अस्तित्व मोकळे केले. मी आता त्यांच्या भावनेला सुंदर वेळ देऊ लागले. भाऊजी एकदम डोळे मिटून आवाज करायला लागले. ते सासऱ्यांपेक्षा अधिक राकट होते त्यामुळे मला अधिकच मजा येत होती. काही वेळ त्यांच्या अस्तित्वाला सुंदर वेळ दिल्यावर त्यांनी मला मुक्त केलं व माझ्या व्यक्तिमत्वाला ते सुंदर वेळ देऊ लागले. मी एकदम शहारून गेले. मी त्यांच्या हरकतीने खूपच प्रभावित झाली होती. मग हळूच त्यांनी माझ्या नाजूक जीवनात ओठ टेकवून सुंदर अनुभव देऊ लागले आणि मी अगदी वेडीच झाले. मला इतका सुंदर अनुभव यापूर्वी आला नव्हता. ते इतके उत्कट अनुभव देत होते की मी खूपच भारावून गेले होते. त्यांच्या स्पर्शाने मी अगदी मोहित झाले होते. मग लगेच त्यांनी मला फिरवलं व माझ्या सुंदर आणि नाजूक जीवनात आपल्या भावनांना मोकळी वाट करत सुटले. मला एकदम विजेचा झटका आल्यासारखं झालं. पण मग हळूहळू मला मजा यायला लागली. दिराचे अस्तित्व सासऱ्यांपेक्षा अधिक असल्यामुळे माझ्या जीवनात एक वेगळाच आनंद येत होता. मी आनंदाने अगदी भिजत चालले होते. भाऊजी खूप सुंदरपणे अनुभव देत होते. मला एकदम हवेत असल्याची जाणीव होत होती. काहीच वेळात ते खूप तीव्रतेने माझ्या जीवनात अनुभव करायला लागले. मला खूपच आनंद येऊ लागला. तो आनंद मी माझे डोळे मिटून अनुभवत होते. भाऊजींच्या भावना खूपच दाटून आलेल्या दिसत होत्या. माझ्या जीवनात त्या तळगाठत असल्यामुळे मला खूपच वेगळा अनुभव येत होता. मी त्यांच्या प्रत्येक हालचालींमुळे वेडी होत चालले होते. माझ्या जीवनात दिराचे अस्तित्व अनुभवत मी एका वेगळ्याच दुनियेत आले होते. दीर वेगवेगळ्या प्रकारे मला आनंद देत होते. मी त्यांच्या हरकतीने अगदी भारावून गेले होते. मला नवऱ्याचाच सासऱ्याचा आता विसर पडला होता. भाऊजी माझ्या जीवनात पूर्ण प्रयत्न करत होते आणि मी डोळे मिटून ते सुंदर क्षण अनुभवत होती. शेवटी काही वेळ असेच सुरू असताना मी त्या सुंदर स्वर्गीय क्षणांजवळ पोहोचली. मला एकदम आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन अगदी हवेत उडत असल्यासारखं वाटू लागलं. त्याचवेळी भाऊजींनी आवाज करत माझ्या जीवनात आनंदाचे रंग भरायला सुरुवात केली. त्यांच्याही बांध फुटून दाटलेल्या भावना माझ्या जीवनात मोकळ्या होऊ लागल्या. आम्ही एक सर्वोच्च सुखाचा आनंद घेऊ लागलो होतो. आम्ही स्वर्गातच असल्याचा भास होत होता. आमच्या सर्वांगातून आनंदाच्या लहरी येत आम्ही त्या सुंदर आणि उत्कट क्षणांचा आनंद घेत होतो. काही वेळ भाऊजींनी माझ्या नाजूक जीवनात भरभरून आनंदाचे रंग उडवले व मग आम्ही हळूहळू शांत होत गेलो. मला आता एकदम हलकं हलकं वाटू लागलं होतं. माझ्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान वाहू लागलं होतं. भाऊजीही खूप आनंदात दिसत होते. सर्व भान विसरून आम्ही हे उत्कट आणि सुंदर क्षण अनुभवले होते. काही वेळाने आम्ही शांत झाल्यावर दोघेही फ्रेश झालो. मी सासऱ्यांच्या खोलीत जाऊन पाहिले तर सासरे अजूनही झोपेत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांच्या अनुभवाची आणि अस्तित्वाची आठवण आली. पण आता माझ्या जीवनात भाऊजींनी रंग भरल्यामुळे मी शांत झाले होते. तसेच आता मला सासऱ्यांच्या प्रॉपर्टीची अजिबात चिंता नव्हती. कारण सासऱ्यांनी त्यांची प्रॉपर्टी कुणाच्याही नावावर केली तरी शेवटी ती माझ्याकडेच येणार होती. मी देवाजवळ हीच प्रार्थना करत होते की एकदा सासरे बरे झाले तर मला 2 कणखर अस्तित्वाचा अनुभव मिळणार होता. म्हणजे माझे जीवन नेहमी आनंदाचे रंगाने भरून निघणार होते. त्यामुळे मी मनोभावे सासऱ्याची सेवा करत होते. मला खात्री होती की एक दिवस तरी सासरे उठून माझ्या सुंदर जीवनात परत रंग भरतील आणि मला एक वेगळेच सुख मिळेल. मित्रांनो, माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.